आवाज येतोय ऑनलाईन माझा? ठीक आहे. ओके. स्क्रीन माझी दिसते, राईट? कालच्या सेशन मध्ये आपण जिथपर्यंत आलतो तिथून पुढे जाऊ. ठीक आहे. ओके. पर्यंत आलतो रे काल आपण. वाय जावा काय काय चालू होतं आपलं? वाय प्रोग्रामिंग इज जावा. व्हेरी पॉवरफुल, राईट? अँड देन वाय येस, जावा. वाय जावा. सांगा मला वाय जावा. वाय जावा गाईस. कोणी अभ्यास केला रे संध्याकाळी जाऊन? जावाच का? नाही. ठीक आहे, मी सांगतो, डोंट वरी. Why Java? We are going to understand. See, शिकायचंय तर जावाच का शिकायचंय ते आपल्यालाच बघायचंय. आपण फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंटसाठी जावा प्रोग्राम लँग्वेज चूज केले, बरोबर आहे? मग जावाच का चूज केले सर? पूर्ण दुनियामध्ये खूप सारे प्रोग्राम लँग्वेजेस आहेत. आपल्याला ज्या माहित आहेत त्याच्यापैकी सी आहे, सी प्लस प्लस आहे, जावा आहे, पायथन आहे, राईट? सी हॅश आहे. वी हॅव समथिंग कॉटलिन प्रोग्राम लँग्वेज आहे. खूप सारे प्रोग्राम लँग्वेजेस आहेत. मग याच्यामध्ये आपण जावाला प्रायोरिटी देण्याचं रिझन काय? त्याचं पहिलं कारण तुम्हाला सांगतो. पहिलं कारण हे आहे, बघा, जावा मार्केटमध्ये कधी आली? जावा वॉज डेव्हलप इन द इयर ऑफ इन द इयर ऑफ 1995. 1995 मार्केटमध्ये जावा आली. डेव्हलप कोणी केली याला माहिती आहे कुणाला? यस. जावा वॉज डेव्हलप इन द इयर ऑफ 1995 बाय जेम्स गोसलिंग या माणसाने, याच्या टीमने जावा प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप केली, बनवली गेली. ओके. जावाचं पहिलं व्हर्जन मार्केटमध्ये आलं. फर्स्ट व्हर्जन ऑफ जावा फर्स्ट व्हर्जन ऑफ जावा रिलीज इन द इयर ऑफ 1996. 1996, 1996 ला पहिलं व्हर्जन आलं जावाच. आता सध्या 2025 ला जावाचं कितवं व्हर्जन चालू आहे माहिती आहे? येस. लेटेस्ट व्हर्जन ऑफ जावा इज 25. 25वं व्हर्जन आहे. ओके. जे की इंट्रोड्यूस झालं 2025 मध्ये, इन द इयर ऑफ 2020. 2025 मध्ये 25वं व्हर्जन जावाचं आलंय मार्केटमध्ये. मग मला सांगायचंय काय याच्यातून? बघा, जावा 1995 ला आली. 1995 पासून आता 2025 पर्यंत तब्बल 30 वर्षाचा कालावधी गेला, बरोबर आहे? 30 इयर्स ऑफ जावा गाईस. हाऊ मेनी इयर्स? 30 इयर्स ऑफ जावा. या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये, जस्ट या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जावामध्ये जे डेव्हलपमेंट झाले, हे खूप मोठ्या प्रकारचे डेव्हलपमेंट झाले. जर मी तुम्हाला एक्झाम्पल दिली, खूप मोठ्या कंपन्या ज्या की एमएनसी कंपन्या आहेत, विप्रो कंपनी असेल, इन्फोसिस असेल, ओके, किंवा ॲसेंचर असेल, जे तुम्ही नावं ऐकलेत, राईट? कॅपजेमिनी असेल, यांसारख्या एमएनसी कंपन्यामध्ये जावाचा यूज खूप मोठ्या प्रमाणात झाला. इव्हन यांच्याकडे जावाचे जे प्रोजेक्ट्स आहेत ना, ते इयर ऑफ 2000 पासून आता सध्या 2025 पर्यंत सुद्धा यांच्याकडे जावाचे खूप सारे प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामुळं जावामध्ये हे रिक्वायरमेंट, प्रत्येक वर्षाला रिक्वायरमेंट असते, जावा डेव्हलपर पाहिजे, फ्रेशर जावा डेव्हलपर पाहिजे, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स वाला जावा डेव्हलपर पाहिजे, किंवा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असणारा जावा डेव्हलपर पाहिजे. 2000 पासून प्रोजेक्टची डेव्हलपमेंट कशात चालू झाली? जावामध्ये. इन द इयर ऑफ 2000 डेज. 2000 पासून जी डेव्हलपमेंट चालू झाली, 2025 आला तरी सुद्धा याच्यामध्ये डेव्हलपमेंट झपाट्याने वाढत चालली. कशामध्ये? जावामध्ये. म्हणजे 30 वर्षाच्या कालावधीमध्ये जावामध्ये खूप मोठ्या प्रकारची डेव्हलपमेंट झालेली आहे. याचे मेन ऍप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो. जसं की युट्यूब झालं, नेटफ्लिक्स झालं, ओके, देन देर इज उबर झालं. देन तुम्हाला एक पॉप्युलर गेम आहे बघा, माइनक्राफ्ट नावाची गेम. याच्यामध्ये ऑर वी कॅन से, हे जे ऍप्लिकेशन बनवले गेले मित्रांनो, याच्यामध्ये प्रायमरी लँग्वेज म्हणून कशाचा यूज केला माहिती आहे का? जावाचा यूज केला ऍज अ प्रायमरी लँग्वेज. प्रायमरी कळतंय सगळ्यांना?
कुठलेही ऍप्लिकेशन बनत असताना त्याच्यामध्ये खूप सारे प्रोग्रामिंग लँग्वेज युज केल्या जातात. जसं की आता YouTube मध्ये फक्त जावाच नाही युज केलं, सी पण युज केलंय. काही फंक्शनॅलिटीसाठी सी प्लस प्लस पण युज केलंय. काही फंक्शनॅलिटी पायथन पण आहे आणि काहीसाठी जावा पण आहे. पण प्रायमरी कोण आहे? जावा. प्रायमरी म्हणजे सगळ्यात जास्त यूज जावा झाले. याच्यात सगळ्यात जास्त यूज जावा झालंय. इथं पण सगळ्यात जास्त यूज जावा झालंय. इथं पण सगळ्यात जास्त यूज काय झाले? जावा झाले. प्रत्येक डोमेन मध्ये जावाचा यूज झपाट्यानं होतो मित्रांनो. प्रत्येक डोमेन. काही डोमेनची नावं सांगतो मी तुम्हाला. जसं की वेब डेव्हलपमेंट असेल. याच्यामध्ये जावाचा यूज खूप मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्यात जास्त जावाचा यूज बँकिंग डोमेन मध्ये आहे. बँकिंग ऍप्लिकेशन जिथं बनवल्या जातात, जिथं बँकिंगचे व्यवहार होतात, जसं की पेटीएम, फोन पे, माइट बी यू हर्ड अबाउट दिस राईट. या बँकिंग डोमेनमध्ये सगळ्यात जास्त यूज जावाचा आहे मित्रांनो. दुसरी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज बघितली जात नाही. ज्यावेळेस विचार केला जातो बँकिंग ऍप्लिकेशन बनवायचा, त्यावेळेस एकच नाव येतं, कोणतं? जावा. यूज जावा. हे कळतंय सगळ्यांना? यूज व्हॉट? जावा. देन इफ आय टॉक अबाउट ई कॉमर्स ऍप्लिकेशन. ई कॉमर्स ऍप्लिकेशन म्हणजे कसले ऍप्लिकेशन? अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे जिथे प्रोडक्ट परचेस सेल होतात, राईट? त्याला म्हणतात ई कॉमर्स ऍप्लिकेशन. इथं सुद्धा जावाचा खूप मोठा हात आहे किंवा खूप मोठा यूज केलाय. तुम्हाला फक्त अमेझॉन, फ्लिपकार्ट दोनच माहित बी तुम्हाला माहिती असेल ई कॉमर्स ऍप्लिकेशन मित्रांनो. पण प्रत्येक लोकल बिझनेससाठी एक ई कॉमर्स ऍप्लिकेशन. एखाद्याचा बिझनेस वाढला, स्वतःची वेबसाईट तयार झाली, स्वतःची ऍप्लिकेशन तयार झालं. असे करोडो ऍप्लिकेशन आहेत ई कॉमर्सचे. हजारो लाखो म्हणू शकता तुम्ही. 1 लाख प्लस ऍप्लिकेशन्स ई कॉमर्सचे आहेत आणि जे बनतायत. दररोज याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. आणि इथं प्रायमरली जी लँग्वेज यूज केली जाते त्याचं नाव आहे जावा. कारण जावाचा सगळ्यात जास्त यूज वेब डेव्हलपमेंट मध्ये, बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये, ई कॉमर्स ऍप्लिकेशन मध्ये केला जातो. पायथन इथं यूज होत नाही, लक्षात ठेवा. पायथन इथं यूज होत नाही. पायथन इज मेनली यूज इन द AI इंटिग्रेटेड ऍप्लिकेशन. जिथं AI चा यूज आहे, डेटाचा यूज आहे, इथं यूज केलं जातं पायथन. पण पायथन रेअरली यूज इन द वेब डेव्हलपमेंट. वेब डेव्हलपमेंट मध्ये पायथनचा रेअरली यूज केला जातो. रेअरली म्हणजे कळतंय? 5%, 10%. पण 90% लोक कुठं जातील हो? जावाकडे. आज सध्या IT इंडस्ट्रीचा बॅकबोन जर वेब डेव्हलपमेंट मध्ये कोण असेल तर त्याचं नाव एकच आहे, तो म्हणजे जावा. IT इंडस्ट्रीचा बॅकबोन कशासाठी? वेब डेव्हलपमेंट मध्ये, बँकिंग डेव्हलपमेंट मध्ये, किंवा ई कॉमर्स डेव्हलपमेंट असेल, किंवा मोबाईल ऍप्लिकेशनची डेव्हलपमेंट असेल. जे ऍप तुम्ही मोबाईलवरती यूज करता, जसं की व्हॉट्सअप तुम्ही मोबाईलवर यूज करता, फेसबुक यूज करता, इंस्टाग्राम यूज करता, हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहेत, हे मोबाईल ऍप्लिकेशन जावाचा यूज करून बनवलेत. कशाचा यूज करून? जावाचा यूज करून बनवले. देन इफ आय टॉक अबाउट मोर एक्झाम्पल्स, यू नो समथिंग कॉल्ड स्टँड अलोन ऍप्लिकेशन्स. इथं सगळ्यात जास्त मोठा यूज जावाचाच आहे. लाईक फॉर एक्झाम्पल नोटपॅड ऍप्लिकेशन. नोटपॅडला इंटरनेट लागतं का हो? नाही लागत. विदाउट इंटरनेट नोटपॅड इज ऑल्सो वर्किंग. VS कोडला लागतं का इंटरनेट? इक्लिप्स सारख्या सॉफ्टवेअरला लागतं का इंटरनेट? हे जे ऍप्लिकेशन आहेत ह्यांना म्हणतात स्टँड अलोन ऍप्लिकेशन, ज्यांना इंटरनेटची गरज लागतच नाही. मग हे ऍप्लिकेशन सुद्धा तुम्ही बनवू शकता बाय युझिंग व्हॉट? जावा. हे कळतंय जावाची पॉप्युलॅरिटी. देन इफ आय टॉक अबाउट समथिंग कॉल्ड एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन. इथं जावाचा खूप मोठा हात आहे बघा. एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन. आता हे हे ऍप्लिकेशन असतात काय? एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन म्हणजे काय? अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे ऍप्लिकेशन, ज्या ऍप्लिकेशन मध्ये खूप सारे फीचर्स असतात त्याला एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन म्हणतात. म्हणजे याला मल्टी फीचर्ड ऍप्लिकेशन म्हणू शकता तुम्ही. कसले? मल्टी फीचर्ड ऍप्लिकेशन. अमेझॉन मध्ये तुम्ही प्रोडक्ट ऑर्डर करू शकता, राईट? दुसरी गोष्ट, अमेझॉन मध्ये अमेझॉन पेचा पण एक ऑप्शन आहे. यु नो अमेझॉन पेने काय होतं रे, आपण रिचार्ज करू शकतो, मनी ट्रान्सफर करू शकतो, लोनचं ऑप्शन आहे, यू कॅन टेक द लोन फ्रॉम दिअर ऑल्सो. म्हणजे मल्टी फीचर्स आहे त्याच्यामध्ये. देर आर मल्टिपल फीचर्स इन दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन. सो दॅट पर्टिक्युलर ऍप्लिकेशन इज गोइंग टू कॉल आउट एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन. मग हे सुद्धा जावाचा यूज करून बनवले जातात. देन आणखीन एक, दॅट इज समथिंग डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. हे ऍप्लिकेशन सुद्धा जावाचा यूज करून बनवले जातात. डिस्ट्रीब्युटेड म्हणजे काय बघा,
ज्या ठिकाणी दोन ऍप्लिकेशनचं कम्युनिकेशन होतं. फॉर एक्झाम्पल, एक आहे फ्लिपकार्ट आणि दुसरं ऍप्लिकेशन आहे फोन पे. या ऍप्लिकेशनला म्हणतात डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. हे दोघं पण डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन झाले. फ्लिपकार्ट अँड फोन पे बोथ आर डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. वाय? बिकॉज या दोघांचं कम्युनिकेशन होत आहे. कशासाठी कम्युनिकेशन होत आहे? ज्यावेळेस फ्लिपकार्ट वरती आपण ऑर्डर परचेस करतो, लेट सपोज मी ऑर्डर प्लेस केली, आपल्याला नंतर काय करावं लागते रे? पेमेंट. पेमेंटसाठी आपण जातो कुठे? फोन पे किंवा पेटीएम वरती रिडायरेक्ट केलं जातो, राईट? म्हणजे फ्लिपकार्ट इंटरनली कम्युनिकेटिंग विथ अस फोन पे. फोन पे सोबत तो कम्युनिकेट करतो पेमेंटसाठी. तर या ऍप्लिकेशनला कसले म्हणतात? डिस्ट्रीब्युटेड. म्हणून मित्रांनो, जावाचा हा जो हे जे डोमेन दिसत आहेत, या डोमेन मध्ये जावा खूप स्ट्रॉंग आहे. आजच्या काळात सुद्धा जर तुम्ही विचार करत असाल, इफ यू वॉन्ट टू डेव्हलप वेब ऍप्लिकेशन और बँकिंग ऍप्लिकेशन और माइट बी ई कॉमर्स ऍप्लिकेशन, पीपल आर गोइंग विथ द जावा. डोळं बंद करून लोक काय यूज करतायत? जावा. जे म्हणतायत जावा इज डेड, जावा खतम. होय, जावा इज नॉट डेड गाईज. कारण या डोमेन मध्ये आणखीन एकच पॉवरफुल लँग्वेज जी सर्व्हाइव्ह करू शकते, तिचं नाव आहे जावा. कळतंय सगळ्यांना? सो दॅट्स वाय आय एम सेइंग गो विथ द जावा. आणि सगळ्यात जास्त जॉब्स 2026 आता सुरू झाले, राईट? स्टील नाऊ जावा हॅज मोर जॉब्स गाईज अदर दॅन लाईक रिमेनिंग प्रोग्रामिंग लँग्वेजेस. बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज जर सोडल्या, तुम्ही घेतल्या, त्याच्यामध्ये जावाला सोडून भाई दुसरीकडे जॉब जास्त नाहीत. जावामध्ये सगळ्यात जास्त जॉब्स आहेत. तुम्ही लिंक्डइन वरती जा, सर्च करून बघा. तुम्ही लिंक्डइनला जावा आणि सर्च करा जावाचे जॉब्स किती आहेत. हाऊ मेनी जॉब्स फॉर द जावा? जस्ट सर्च हिअर जावा डेव्हलपर. मी फक्त टाकले जावा डेव्हलपर अँड कॅन यू चेक इट हिअर? ओके, इथं जॉब्स वर क्लिक करा. नाउ यू कॅन गेट हिअर हाऊ मेनी जॉब्स फॉर द जावा. हे बघा, सॉफ्टवेअर इंजिनियर जावा, सॉफ्टवेअर इंजिनियर जावा, सिनियर जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर. यू कॅन गेट लॅक्स ऑफ जॉब फॉर द जावा डेव्हलपर गाईज. हे कळतंय सगळ्यांना? खूप सारे जॉब जावामध्ये आहेत. इफ यू गो हिअर डेट पोस्टेड, लेट से आय वॉन्ट पास्ट वीक, मागच्या आठवड्यातले जॉब्स ऑन द जावा. लुक ॲट दिस. एक डे अगो जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर, जावा डेव्हलपर. लुक ॲट दिस. So many vacancies are available for the Java. So many vacancies. हे कळतंय सगळ्यांना? सो दॅट्स वाय जावा वॉज डिमांडेड इन द मार्केट, जावा इज डिमांडेड इन द मार्केट अँड जावा विल डिमांडेड इन द मार्केट. जावा होता आहे आणि राहणार आहे. त्यामुळे इफ यू चूज द जावा, इट्स अ करेक्ट वे, करेक्ट पाथ. डोंट वरी अबाउट इट की मी जावा करून मला जॉब लागेल का? डेफिनेटली लागेल. कारण त्याचं एक रिझन सांगतो. 2000 पासून जे प्रोजेक्ट चालू आहेत मित्रांनो जावामध्ये, या कंपनीमध्ये ते प्रोजेक्ट आणखीन आहेत. 2000 पासून चालू झालेले. त्यांना लिगसी प्रोजेक्ट असं म्हणतात. कसले प्रोजेक्ट? लिगसी प्रोजेक्ट. त्याला ओल्ड प्रोजेक्ट म्हणतात. आणि त्याच्यावरती मेंटेनन्ससाठी आणखीन खूप साऱ्या डेव्हलपरची गरज आहे ते प्रोजेक्ट मेंटेन करायला. कारण ते प्रोजेक्ट इतके मोठे आहेत मित्रांनो, त्याच्यासाठी 10,000 प्लस डेव्हलपर त्याच्यावरती काम करतात. 10,000 प्लस. कळतंय सगळ्यांना? मग या प्रोजेक्टसाठी वर्षानुवर्षे रिक्वायरमेंट लागणारच आहे. त्याच्यामध्ये मेंटेनन्स करावाच लागणार आहे. त्याच्यामध्ये अपडेशन करावंच लागणार आहे. मग तुम्ही जर जावा शिकत असाल विथ AI, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. जावा विथ AI शिकलं पाहिजे इन 2026. ओनली जावा इज नॉट सफिशियंट गाईज. इफ यू लर्न ओनली जावा, इट्स नॉट पॉसिबल. नॉट पॉसिबल टू सर्वाईव्ह इन IT इंडस्ट्री. IT मध्ये सर्व्हाइव्ह करणं फक्त जावा शिकून पॉसिबल नाहीये. जावा सोबत आपल्याला AI सुद्धा शिकायचं. सो दिस बॅच इज लाईक ओरिएंटेड ऑन जावा विथ AI, नॉट ओनली जावा. मी तुम्हाला AI चे टूल्स सुद्धा शिकवणार आहे. हाऊ वी कॅन यूज AI टूल्स टू बिकम अ एक्सपर्ट डेव्हलपर. हे कळतंय सगळ्यांना? एक्सपिरियन्स साठी आहेत, मोस्ट ऑफ फ्रेशर्स साठी. फ्रेशर्स साठी यू नीड टू टेक अन इंटर्नशिप ब्रदर. एव्हरी कंपनी रिक्वायर द इंटर्नशिप. हे कळतंय सगळ्यांना? एव्हरी कंपनी रिक्वायरमेंट फॉर व्हॉट? इंटर्नशिप. जर तू इंटर्नशिप घेतली, इझिली यू कॅन गेट द जॉब. ओके, हे बघ,
what exactly company want from you. First of all, full stack Java development course, Java development with AI course. ठीक है. Then at least 3 month internship, 3 month internship, and then at least 5 projects in your resume. रिअल टाइम प्रोजेक्ट्स बरं का, त्यालाच आपण लाईव्ह प्रोजेक्ट्स म्हणतो, जे की आपण पण घेणार आहोत. ओके. दीज स्किल्स इफ यू हॅव गाईज, याच्याकडे हे एवढे स्किल्स असतील, फुलस्टॅक जावा डेव्हलपमेंट विथ एआय चा कोर्स, 3 महिन्याची इंटर्नशिप, 5 रिअल प्रोजेक्ट्स, लाईव्ह प्रोजेक्ट्स वी कॅन से, कुणीही अडवू शकणार नाही. गेट द जॉब गाईज. इझिली यू विल क्रॅक द जॉब. इझिली यू विल गेट द जॉब. इझिली जॉब विल गेट यू. हे कळतंय. लगेच तुम्हाला जॉब भेटेल. बट या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत. काही जण म्हणते सर आय हॅव ओनली फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट कोर्स. नॉट पॉसिबल ब्रदर. ओके, म्हणजे टोटली पूर्ण पॉसिबल नाही असं नाही म्हणणार मी. काही कंपनी तुम्हाला पण घेतील. कोर्स झालाय ठीक आहे, यू हॅव गुड नॉलेज, डोंट एक्सपिरियन्स फॉर द इंटर्नशिप नाहीये, काही नाही, तरी पण घेतील. पण जेव्हा तुम्ही या 3 गोष्टी कराल, त्यावेळेस तुम्हाला जास्त स्कोप भेटेल मार्केटमध्ये. काय काय? कोर्स, इंटर्नशिप अँड लाईव्ह प्रोजेक्ट्स. कळतंय सगळ्यांना? सो डोंट डिपेंड ऑन ओनली कोर्स. टेक द इंटर्नशिप आफ्टर दी कोर्स ॲज वेल. इंटर्नशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग इंटर्नशिप फ्री असू द्या, पेड असू द्या, कशी इंटर्नशिप असू द्या, यू नीड टू टेक दॅट. इंटर्नशिप करणं फ्रेशर्ससाठी अनिवार्य आहे. ते कळतंय सगळ्यांना? एव्हरीवन. इंटर्नशिप इज कंपल्सरी, बिकॉज इंटर्नशिप मध्ये तुम्ही शिकाल हाऊ एक्झॅक्टली लाईक डेव्हलपमेंट इज गोइंग ऑन इन द कंपनी. कंपनीमध्ये लाईव्ह प्रोजेक्टवर डेव्हलपमेंट कशी होते हे जर समजून घ्यायचं असेल, इंटर्नशिप इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कळतंय? बाकी याचं टेन्शन घेऊ नका. आय एम गोइंग टू कंडक्ट हाऊ मेनी प्रोजेक्ट्स, नॉट 5, 10 प्रोजेक्ट्स वी आर गोइंग टू बिल्ड. हाऊ मेनी प्रोजेक्ट्स? 10 प्रोजेक्ट्स वी आर गोइंग टू बिल्ड. आपण 10 प्रोजेक्ट बनवणार आहोत. मी तर तुम्हाला 5च सांगितलेत फक्त रिझ्यूम मध्ये. असे 10 प्रोजेक्ट असतात. तर त्याच्यामधले आणखीन तुम्हाला बेस्ट वाटेल ते 5च उचलायचे आणि टाकायचे रिझ्यूम मध्ये. अमॉंग दिस 10. ओके. सो त्याच कारण मी सांगतो तुम्हाला की वाय जावा. बिकॉज जावा इज स्टील पॉप्युलर इन द मार्केट, बिकॉज जावा हॅज प्रिटी मच जॉब इन द मार्केट. खूप सारे जॉब्स आहेत. फक्त एक गोष्ट आणखी मला इथं तुम्हाला क्लिअर करायची आहे, ते म्हणजे बघा दरवर्षी हजारो पोरं कोर्स करतायत. हजारो नाही, लाखो कोर्स करतायत रे. हजारो सोडून द्या, 1 लाख प्लस दरवर्षी. 2025 मध्ये 1 लाख पोरांनी कोर्स केला. पण जॉबला लागणारी संख्या 2,000 3,000च असेल. हे कारण काय सर याच्या मग? बाकी 98,000 कुठे आहेत, काय करतायत? त्यांना जॉब का नाहीये? किती जणांना जॉब आहे? ओनली 2,000. मग मी कोर्स केला मला जॉब भेटेल ही गलतफहमी काढून टाकायची डोक्यात. मी कोर्स केला मला 100% जॉब भेटेल. कोर्स करून जॉब भेटतच नाही. काल पण मी सांगितलं तुम्हाला, कोर्स सोबत तुमचे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. कोर्स प्लस युअर एफर्ट्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. एफर्ट्स म्हणजे कळतंय? XXX फॉर्म्युला. मी जर म्हणलं 2 तास अभ्यास करा, यू नीड टू जस्ट ट्रिपल. 6 hours स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट गाईज. 6 hours स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट टू गेट द जॉब. ट्रिपल फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे सर्वाईव्ह तेच करतात, जॉब त्यांनाच लागतात जे मेहनत करतात, जे एक्स्ट्रीम लेवलचा अभ्यास करतात. हे कळतंय सगळ्यांना? फक्त कोर्सवर डिपेंड राहायचं नाही. हे आपलं आजचं दुसरं सेशन आहे. त्यात मी तुम्हाला सांगतोय डोंट डिपेंड ऑन ओनली कोर्स. आता पुढे चालून मी आणखी काही गोष्टी सांगेल. लेट सपोज मी तुम्हाला 5 असाइनमेंट देत असेल, गाईज प्लीज डू दॅट असाइनमेंट प्रॉपरली. तुम्ही 15 असाइनमेंट्स केल्या पाहिजे. यू हॅव इंटरनेट राईट, तुमच्याकडे इंटरनेट आहे, 5G इंटरनेट आहे. त्याचा यूज केला पाहिजे तुम्ही. 5 असाइनमेंट वरती तुम्ही 15 असाइनमेंट सॉल्व्ह केल्या पाहिजे. यू नीड टू टेक डिफरंट डिफरंट असाइनमेंट्स. पण पोरांचा प्रॉब्लेम आहे, 5 मधले ते 2च करतात. म्हणतात सर येस आय डीड माय वर्क. दिस इज नॉट गुड गाईज. हे कळतंय सगळ्यांना? ह्या 1 लाख मधून 2,000 जणांना जॉब भेटण्याचं कारण काय माहितीये का? बाकी 98,000 पीपल आर जस्ट डुईंग टाइमपास. जस्ट डुईंग टाइमपास. इट्स अ रियालिटी. तुम्ही विचारा एकदा त्यांना. दे एव्हर डोंट नो लाईक व्हॉट इज JDK, JRE, त्यांना हे याचा आन्सर येत नाही.
आता मी ज्यावेळेस इंटरव्ह्यू घेतो त्यावेळेस विचारतो मी, कॅन यू टेल मी जेडीके जीआरई जेबीएम जे आपल्याला आज शिकायचंय. त्यांना हे माहित नसतं. दे विल जस्ट लाईक त्याचा लॉंग फॉर्म सांगतात, सर ये जेडीके इज समथिंग जावा डेव्हलपमेंट किट, जीआरई जावा रन टाइम एन्व्हायरमेंट आणि जेबीएम जावा व्हर्च्युअल मशीन. अरे बट एक्झॅक्टली इन डेप्थ त्याचा आन्सर काय आहे ते मात्र त्यांना माहित नसतं. दे आर एक्सपेक्टिंग आय वॉन्ट टू गेट लाईक जॉब इन द मार्केट. लक्षात ठेवा, जॉब असाच मिळत नाही. यू शुड नो लाईक इन डेप्थ नॉलेज अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग विच यू आर लर्निंग. तुम्ही जे शिकताय त्याचं इन डेप्थ नॉलेज तुम्हाला पाहिजे. मग काही शिका, होय काही शिका, इन डेप्थ शिका. हे लक्षात येते सगळ्यांना, इन डेप्थ शिकणं खूप गरजेचं आहे पोरं. फक्त लॉंग फॉर्म करून काय उपयोग होणार आहे का? अजिबात नाही. हे जे एफर्ट्स मी म्हणतोय ते हेच एफर्ट्स आहेत. कळतंय सगळ्यांना, एवढे एफर्ट्स घेतल्याशिवाय 2 गुणिले 3 हे केल्याशिवाय मित्रांनो हे इन डेप्थ नॉलेज तुम्हाला भेटेल का हो? याचा आन्सर तुम्ही प्रॉपर सांगू शकाल का? नाही. तुम्हाला तेवढं करावं लागेल. नाहीतर हे कोर्स करणारे काय करतायत माहितीये का? सरांनी सांगितलं तेवढं सुद्धा करत नाहीत. सरांनी सांगितलं बाबा हा ठीक आहे, हे 2 तास अभ्यास करा, 2 वेळा रेकॉर्डिंग रिपीट करा, तेवढं सुद्धा करत नाहीयेत. सो नाही केलं, तुम्हालाच फळ भोगायचंय. दुसरं कोण फळ भोगणार आहे का? नाहीये. ओके. सो अंडरस्टँड दॅट पॉइंट की इन डेप्थ स्टडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि माझा एक रूल असतो, आय विल लाईक टीच इन डेप्थ. मी इन डेप्थ शिकवतो. पण त्याच्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे. ओके. तुमचा सपोर्ट म्हणजे काय? यू नीड टू वॉच डेली रेकॉर्डिंग ऍटलीस्ट 2 टाइम्स. 2 वेळा तरी रेकॉर्डिंग बघितली पाहिजे तुम्ही दिवसातून. किती? 2 वेळा. प्रत्येक रेकॉर्डिंग 2 वेळा बघितली पाहिजे. 2 वेळा रेकॉर्डिंग बघायची. हँड रिटन नोट्स स्वतःहून काढायचे. नोट्स तुम्ही राईट करायचे. नोट्स राईट डाऊन करायचे. जे नोट्स मी इथे देतोय ना, हे नोट्स स्वतःहून लिहायचे नोटबुक मध्ये. जेव्हा हे तुमच्या हाताखालून जातील देन ओनली यू विल गेट द अंडरस्टँडिंग. ओके, आता मला हे समजलंय. नाहीतर नोट्स लाईक मी नोट्स पाठवणार, तुम्ही ते फक्त वाचणार, त्याने काही होत नाही. काही दिवस तुमच्या लाईक डोक्यात गोष्टी राहतील, ओके जेडी की असं असतो, पण काही दिवसानंतर तुम्ही ते विसरून जा. पण तुम्ही जर लिहित लिहित ते वाचत वाचत जर तुम्ही लिहित असाल ना, देन ओनली लाईक तुमच्या लक्षात राहील, ओके जेडी की असं असतं, जीआरई असं असतं. क्लिअर आहे सगळं? त्यामुळे हे रूल्स मी आता सांगतो, हे सगळ्यांनी फॉलो करायचे फ्रॉम द फर्स्ट डे. आपलं नाव या 2000 मध्ये आलं पाहिजे का 98,000 मध्ये गेलं पाहिजे? बिकॉज 2026 इज बिगिनिंग, सुरू झालाय. 2026 संपायच्या आत आपल्याला जॉब भेटला पाहिजे. नाहीतर पुढल्या वर्षी मी पुढल्या बॅचला असं सांगू नये 2026 मध्ये 2,000 जणांना जॉब लागला, 98,000 जणांनी टाइमपास केला, असं झालं नाही पाहिजे. याच्यात जर यायचं असेल मित्रांनो, प्रामाणिकपणे सांगेल, यू नीड टू टेक द एफर्ट्स, यू नीड टू डू लाईक लॉट्स ऑफ स्ट्रगल, बिकॉज गेटिंग जॉब इन द मार्केट इन टुडे सिच्युएशन इज गेटिंग व्हेरी 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 हार्ड. अवघड होत चाल. तुम्हाला काही जण म्हणत असेल अरे लय सोपं आहे, काय टेन्शन घेऊ नको, मस्तपैकी झोपायचं, काय लोड घ्यायचा नाही, असं तसं म्हणत असतील. बट एवढं सोपं वाटतंय का? सोपं आहे मित्रांनो, फक्त केलं पाहिजे. मला सांगा 6 तास अभ्यास करणं काय लय अवघड आहे का? काहीच अवघड नाहीये. अवघड आहे संकेत? अवघड आहे? काय जॉब करतो का तू? जॉब करून 6 तास करणं, येस आय कॅन से या, थोडंसं हार्ड आहे जॉब करून 6 तास अभ्यास करणं. बट ऍटलीस्ट 3 तास करणं काय अवघड आहे का जॉब करून? आता जे कॉलेजचे आहेत, ज्यांना काहीच काम नाहीये, ग्रॅज्युएशन झालंय, त्यांनी करायला पाहिजे 6 तास. बाकीच्यांनी ऍटलीस्ट 3 तास तरी दिले पाहिजे. ओके, मी 3 ते 6 तास याच्यासाठीच म्हणलो काल. 3 तास ते 6 तास अकॉर्डिंग युअर टाइम लिमिट यू कॅन गिव्ह. 3 ते 6 तास तुम्ही दररोज द्यायचे. मग 3 तास द्या, काही जण 4 तास द्या, काही जण 5 तास द्या, पण हे दिलं पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला पुढे जाऊ आपण. वाय जावा इज क्लिअर गाईज. जावाच का करायचं? बिकॉज जावाला स्कोप मित्रांनो मार्केटमध्ये आणखीन खूप मोठा आहे, बिकॉज याच्यामध्ये खूप सारी डेव्हलपमेंट आज सुद्धा होते. ठीक आहे. ओके, त्यामुळे तुम्हाला हायर करणारे मार्केटमध्ये बसलेत. दे वॉन्ट यू, बट यू नीड टू बिकम वॉट कॅपेबल, डिलिव्हर द लाईक प्रोजेक्ट सोल्युशन. कंपन्या बसल्यात, त्यांना तुम्ही पाहिजेत, तुम्ही त्या लेवलचं नॉलेज घ्या, कंपन्या तुम्हाला वेलकम करतील. चला जाऊ आपण पुढं. वाय जावा झाल्यानंतर व्हॉट इज जावा गाईज. वाय जावा झालं आपलं, का जावा शिकायचं? अंडरस्टँड. नाऊ लेट्स लर्न व्हॉट इज जावा. जावा आहे काय एक्झॅक्ट?
ओके, इट इज जावा इज समथिंग अ प्रोग्रामिंग लँग्वेज. हे तर आपल्याला माहितीच आहे, आपण कालच बघितलं. पण ही फक्त एक प्रोग्रामिंग लँग्वेज नाहीये, इट इज समथिंग जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज गाईस. Okay, not only general purpose, it is high level programming language. It is something static programming language. When Java is something compiled programming language, it is interpreted programming language. Then it is something object oriented programming language. Okay, object oriented, and then it is also functional oriented, guys. Functional oriented programming language. Can you check the definition of Java? Java is something what? Java is something general purpose, high level, static, compiled language. Okay. Compiled, interpreted, object oriented, functional oriented प्रोग्रामिंग लँग्वेज ही जावाची पूर्ण डेफिनेशन आहे. त्याच्यातला प्रत्येक वर्ड महत्वाचा आहे. जावा इज जनरल पर्पज, जावा इज हाय लेवल, जावा इज स्टॅटिक, जावा इज कंपाइल्ड, जावा इज इंटरप्रेटेड, जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड, Java is functional oriented, guys. Can you check it? Java is general purpose. Java is high level. Java is static. Java is compiled, interpreted, object oriented, function oriented. आता याला आपण काही भागामध्ये डिवाइड करू. Java is a general purpose, guys. What we are saying? Java is a general purpose. बघा, पहिला मुद्दा आपण बघतोय, जावा ही सर जनरल पर्पज म्हणताय तुम्ही, म्हणजे नेमकं काय आहे? जावा प्रोग्रामिंग लँग्वेज जनरल पर्पज असण्याचा विषय काय? बघा, जावा इज अ जनरल पर्पज बिकॉज बिकॉज वी कॅन डेव्हलप एनी टाइप ऑफ ऍप्लिकेशन, एनी टाइप ऑफ ऍप्लिकेशन युझिंग जावा. जावा इज जनरल पर्पज म्हणजे काय? कुठल्याही प्रकारचं ऍप्लिकेशन आपण डेव्हलप करू शकतो, बनवू शकतो जावाचा यूज करून, कुठल्याही प्रकारचं. यू कॅन टेक एनी एक्झाम्पल. इथे जे वरती एक्झाम्पल दिले होते मी, याच्यातलं कुठलंही ऍप्लिकेशन तुम्हाला बनवायचं असेल, लेट मी टेक सम एक्झाम्पल हिअर. सर, आय वॉन्ट टू क्रिएट ऍप्लिकेशन लाईक अमेझॉन और फ्लिपकार्ट. याच्यासारखं ऍप्लिकेशन मला बनवायचंय. कॅन आय डेव्हलप? येस, यू कॅन डेव्हलप. याच्यासाठी जावामध्ये आपल्याला खूप सारे टेक्नॉलॉजीज भेटतात, जसं की JSP आहे, सर्लेट आहे, वी हॅव समथिंग स्प्रिंग बूट इज दिअर, मायक्रो सर्व्हिसेस इज दिअर. यांचा यूज करून यू कॅन डेव्हलप गाईज व्हॉट? वेब ऍप्लिकेशन्स. हे टेक्नॉलॉजी पुढे आपल्याला शिकायचे, डोंट वरी अबाउट हे काय आहे, हे पुढे आपण शिकणार आहोत इन डेप्थ मध्ये. यांचा यूज करून तुम्ही अमेझॉन सारखे ऍप्लिकेशन बनवू शकता, फ्लिपकार्ट सारखे ऍप्लिकेशन बनवू शकता. ठीक आहे, त्यांनाच वेब ऍप्लिकेशन म्हणतो. यू कॅन डेव्हलप मोबाईल ऍप्लिकेशन गाईज. मोबाईल ऍप्लिकेशन साठी ज्या APIs लागतात त्या तुम्ही स्प्रिंग बूटचा यूज करून बनवू शकता. जे तुम्ही मोबाईलवरती यूज करताय, मग कुठलंही ऍप्लिकेशन घ्या. यु नो हॉटस्टार, जिओ हॉटस्टार, राईट? या ऍप्लिकेशनच्या APIs मित्रांनो स्प्रिंग बूट मध्ये बनवल्यात, नोड JS मध्ये बनवल्यात. These are the technologies. Spring Boot is a Java technology, Node.js is a JavaScript technology. याच्यामध्ये या हॉटस्टारच्या APIs बनवल्यात, जिथे तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह मॅच दिसते, लाईव्ह क्रिकेटचा स्कोर दिसतो. येस ऑर नो? देन देर इज समथिंग बँकिंग ऍप्लिकेशन. बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये सगळ्यांना माहित आहे SBI चा एक ऍप्लिकेशन आहे, दॅट इज योनो. युनो 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 गाईज, जावा मध्ये बनवलं. ओके, याची वेबसाईट आहे बघा, ऑनलाईन SBI. कोणी यूज केली? ऑनलाईन SBI म्हणून वेबसाईट आहे. दिस वेबसाईट इज डेव्हलप युझिंग जावा. सो बँकिंग ऍप्लिकेशन तुम्ही बनवू शकता, मोबाईल ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, और माइट बी लाईक यू वॉन्ट टू डेव्हलप लेट्स ए डेस्कटॉप ऍप्लिकेशन, जे फक्त डेस्कटॉप वरती चालतात. ओनली ऑन डेस्कटॉप गाईस, फक्त डेस्कटॉप. डेस्कटॉप म्हणजे हा तुमचा सिस्टम दिसतोय, याच्यावरती ऍप्लिकेशन दिसतंय तुम्हाला बघा. ते फाईल मॅनेजर दिसतोय, हा क्रोम ब्राउझर दिसतोय, झूम दिसतोय. ओके, these are the desktop application we can develop by using Java.
लेट्स से आय वॉन्ट टू क्रिएट स्टँड अलोन ऍप्लिकेशन. मगाशी मी सांगितलं स्टँड अलोन ऍप्लिकेशन वी कॅन डेव्हलप बाय युझिंग जावा. जसं की नोटपॅड इज अ पॉप्युलर एक्झाम्पल. Notepad plus plus is more popular example. You can create by using Java. Then distributed application. हे पण मी मगाशी सांगितलं. Right? Flipkart is communicating with what? PhonePe for the payment, right? Distributed application also you can develop by using Java. सो जावाचा यूज करून असं काही नाहीये जे बनत नाहीये. Each and everything you can develop by using Java, guys. कळतंय सगळ्यांना? म्हणून जावाला काय म्हणतोय आपण? जनरल पर्पज प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज एबल टू डेव्हलप एनिथिंग. काही बनवू शकतो तो. ठीक आहे. ओके. देन व्हॉट वी आर कॉलिंग टू द जावा. जावा इज समथिंग हाय लेवल गाईज. सर व्हॉट डू मीन बाय हाय लेवल? आपण जावाला हाय लेवल म्हणतोय. जावा इज हाय लेवल म्हणजे काय सर? जावा हाय लेवल आहे म्हणजे नेमकं काय आहे? हाय लेवल म्हणजे बघा काय आहे. हाय लेवल म्हणजे दोन प्रकारच्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. कोणकोणत्या रे? Yes, there is one programming language called high level and second one is low level. Very correct. High level आणि लो लेवल. मग जावा कशी आहे? जावा इज हाय लेवल. जावा इज हाय लेवल याचं कारण काय माहिती आहे तुम्हाला? जावा यस जावा प्रोग्रामिंग वी कॅन अंडरस्टँड. वी म्हणजे ह्युमन. ओके, वी कॅन अंडरस्टँड म्हणजेच ह्युमन कॅन अंडरस्टँड. जो माणूस आहे त्याला जावा समजते. बिकॉज याचा कोड कसा असतो रे? इंग्लिशमध्ये असतो. ज्याला इंग्लिश येते त्याला जावा येते. मराठीवाल्याला येत नाही बरं. लावायचे लाव ना. कुठं आहे? ज्याला इंग्लिश येते त्याला जावा येते मित्रांनो. मग लो लेवल काय असतं सर? येस, व्हेरी गुड. लो लेवल म्हणजे मशीन कॅन अंडरस्टँड दॅट पर्टिक्युलर प्रोग्रामिंग. जी प्रोग्रामिंग लँग्वेज मशीनला समजतो. एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे बघा, असेंब्ली. यु नो असेंब्ली प्रोग्रामिंग कॅन अंडरस्टँड बाय मशीन ओनली. कारण ही लिहिलेली असते कशामध्ये माहित आहे? 010101 मध्ये. यालाच म्हणतो आपण बायनरी कोड. कसला कोड? बायनरी लँग्वेज म्हणा किंवा बायनरी कोड म्हणा. याच्यामध्ये ही प्रोग्रामिंग केलेली असते असेंब्लीमध्ये. मग त्यालाच कसली म्हणतात आपण? लो लेवल प्रोग्रामिंग. मग हे कोणाला समजतंय? मशीनला. आणि हाय लेवल ह्युमनला. मग जावा कशी आहे हो? कारण जावा ही आपल्याला समजते. ठीक आहे. जावाला आपण स्टॅटिक पण म्हणतोय. व्हॉट इज द रिझन सर वाय यू आर सेइंग जावा इज स्टॅटिक? येस, जावा इज स्टॅटिक. याचं कारण काय? जावामध्ये मित्रांनो काय डेटा टाईप लागतो. बघा दोन परत प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. एक म्हणजे स्टॅटिक आणि दुसरी म्हणजे डायनामिक. व्हेरी गुड. एक असते स्टॅटिक, दुसरी असते डायनामिक. एक असते स्टॅटिक, दुसरी असते डायनामिक. बघा स्टॅटिक त्याला म्हटलं जातं ज्याच्यामध्ये डेटा टाईप लागतो मित्र. ओके, इन static programming we require data type to initialize the variable. व्हॅरिएबल जर तुम्हाला बनवायचं असेल असं आहे बघा, इंटिजर एज इक्वल टू समथिंग. इथे इंट नावाचं काय आहे रे? डेटा टाईप. कॅन यू चेक इट? इथे डेटा टाईप लागतो पण डायनामिक मध्ये डेटा टाईप नाही लागत. इन अ डायनामिक प्रोग्रामिंग लँग्वेज programming we don't require data type to initialize the variable. व्हॅरिएबल इनिशियलाइज करण्यासाठी डेटा टाईप इथं लागत नाही. तुम्ही डायरेक्ट असं लिहू शकता एज इक्वल टू समथिंग. ते कळतंय सगळं? जिथं डेटा टाईप लागत नाही त्याला डायनामिक म्हणा, जिथं डेटा टाईप लागतो त्याला. मग जावा कशी आहे रे? स्टॅटिक. मग जावा मध्ये डेटा टाईप लागणार की नाही? लागणार. जावा मध्ये डेटा टाईप लागणार आहे पोरून. डेटा टाईप असतो का हे आपण माइट बी उद्याच्या किंवा परवाच्या सेशन मध्ये बघू. ठीक आहे. पुढं काय म्हणतोय आपण जावाला? जावा इज कंपाइल्ड. ओके. देन जावा इज इंटरप्रिटेड. ओके. ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना,
याच्याविषयी मी तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये सांगेल. ठीक आहे. आजचं सेशन आपलं थोडं उशिरा सुरू झालं. 3च्या ऐवजी आय थिंक 3:40ला सुरू झालं. उद्या 3ला सेशन असेल, बरोबर. ठीक आहे. आज थोडा मीटिंग होती त्याच्यामुळे. उद्या मी सांगेल तुम्हाला वाय जावा इज कॉल्ड कंपाईल इंटरप्रिटेड, वाय जावा इज कॉल्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड, आणि वाय जावा इज कॉल्ड फंक्शनल ओरिएंटेड बेस. या 3 गोष्टी विल अंडरस्टँड इन द टुमॉरो सेशन. आजसाठी तुम्हाला या ज्या गोष्टी दिसत आहेत, राईट डाऊन करायच्यात नोट्स याच्यात. इच अँड एव्हरीथिंग तुमच्या नोटबुक वरती पाहिजे. बिकॉज या नोट्स मित्रांनो तुम्हाला आत्ता नाही, लक्षात घ्या. तुम्ही आता फ्रेशर आहात, माइट बी. तुम्हाला आत्ता नाही, ज्यावेळेस तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स येईल, 2 वर्षाचा येईल, 3 वर्षात, तेव्हा सुद्धा या नोट्स युजफुल असतील. नोट्स विल युजफुल. हे कळतंय? मी माझ्या जुन्या नोट्स आता सुद्धा बघतो. जेव्हा मी तुमच्या सारखं शिकत होतो या प्रोग्रामिंग लँग्वेजेस, त्या नोट्स माझ्याकडे आता सुद्धा आहेत. त्या नोट्स मी आता सुद्धा रेफर करतो आणि त्याची मला खूप हेल्प होते. सो या नोट्स ज्यावेळेस आपण हाताने लिहितो ना, आणि त्या नोट्स जेव्हा आपण वाचतो, रीड करतो, ते आपल्या डोक्यामध्ये लगेच बसतं. सो मेक शुअर दॅट स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा लिहून घ्या. काय करायचं? लिहून घ्यायचं प्रत्येक गोष्ट. कधी घ्यायची? 2 वेळा रिकॉर्डिंग बघताना. 2 टाइम्स रिकॉर्डिंग. 1 वेळा रिकॉर्डिंग बघायची समजून घ्यायला, आणि 1 वेळा अंडरस्टँडिंग साठी, राईट. अँड सेकंड, नोट्स रायटिंग साठी. हे कळतंय सगळ्यांना? 2 टाइम रेकॉर्डिंग का बघायची? 1 वेळा रेकॉर्डिंग समजून घ्यायची, काय सांगितलंय परत एकदा. आता लाईव्ह मध्ये माइट बी डोक्यात नाही बसलं, रेकॉर्डिंग मधून एकदा समजून घ्यायचं, आणि सेकंड टाइम नोट्स लिहायच्या. क्लिअर आहे? एव्हरीवन गेटिंग माय पॉइंट? सो उद्या हा पार्ट आपण बघूया, अँड देन विल गो फॉर द JDK, JRE, JVM कॉन्सेप्ट. हे कॉन्सेप्ट माइट बी उद्याच आपण स्टार्ट करू. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन? कोणाला काय प्रॉब्लेम आहे का रे? थांबायचं मग. ठीक आहे. सो आजसाठी आपण थांबू इथेच. ठीक आहे. रेकॉर्डिंग आणि हे सगळं त्या ड्राईव्हच्या लिंकवरती असेल. ड्राईव्हची लिंक पाठवली मी कालच, आणि दररोज सेम लिंक असते आपल्या क्लासची. ठीक आहे. येस. थांबव.